शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच मोठी बातमी निघते, पीक विमा अर्जासाठी 40 रुपयांपेक्षा अधिक रक्कम देऊ नका, दत्तात्रय गावसाने यांचं शेतकऱ्यांना आव्हान। पुढली मोठी बातमी निघते, ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग, एकनाथ शिंदेंचा अमित शहांपुढे सीएम पदाचा प्रस्ताव। पुढली मोठी बातमी निघते, 75,000 शेतकऱ्यांना 55 कोटींचा पीक विमा भरपाई, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, बंगालच्या उपसागरातून चक्रीवादळ पुढे सरकले, आता महाराष्ट्रात पुन्हा वादळ आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता। पुढली मोठी बातमी निघते, आता राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळणार, शासन एक समग्र योजना आणणार। पुढली मोठी बातमी निघते, पाणीच पाणी, सोयाबीन तुरी कपाशी पाण्याखाली, शेतकऱ्यांची पुन्हा पेरणीची वेळ, विदर्भात पावसाने हाहाकार। पुढली मोठी बातमी निघते, मराठवाड्यात पीक पॅटर्न बदलला, सोयाबीनची चलती कापूस पिछाडीवर। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्याला न्याय मिळाला, विमा कंपनीला भरपाईसह व्याज द्यायचे आदेश। पुढली मोठी बातमी निघते, फार्मर आयडी असताना 7/12/8 ची मागणी, कृषी विभागानं काढलं फार्मान। पुढली मोठी बातमी निघते, विदर्भात अतिवृष्टी पुराचा कहर, 7,000 हेक्टरवरील पिकांना फटका, 8,886 शेतकरी बाधित, तर 400 कोटींचं नुकसान। पुढली मोठी बातमी निघते, अवकाळी पावसामुळे ज्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना लवकरच मदत। पुढली मोठी बातमी निघते, नांदेडमध्ये बोगस बियाण्यांच्या रॅकेटला कृषीची साथ, शेतकऱ्यांचा संताप उसळला। पुढली मोठी बातमी निघते, देवाची कृपा झाली, अखेर पीक विम्याचे पैसे उद्या खात्यावर जमा होणार, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।